नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आज आपण आलेलो आहोत कणकवलीमध्ये. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ अर्थातच राणेंचा. नितेश राणे हे इथनं आमदार आहेत. विशेष गोष्ट सांगायची म्हणजे 2009 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर इथं 3 निवडणुका झाल्या आणि या 3 निवडणुकांपैकी 2दा इथनं नितेश राणे यांनी बाजी मारलेली आहे. त्यातली इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे एकदा जेव्हा पहिल्यांदा नितेश राणे हे इथनं आमदार झाले तेव्हा त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलेला होता 2014 साली आणि काँग्रेसच्या तिकिटावरती ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2019 साली ते भाजपच्या तिकिटावरती आमदार झालेले आहेत. आता अर्थातच पुन्हा एकदा भाजपकडनं त्यांना इथे संधी दिली जाईल. त्यामुळे तिसऱ्यांदा इथनं विजय संपादित करून नितेश राणे हे कणकवलीमधनं हॅट्रिक साधणार का, की त्यांच्या हा जो काही विजयाचा वारू निघालेला आहे तो महाविकास आघाडी रोखणार का कणकवलीमध्ये, हे आपल्याला सगळं बघायचं आहे. याच्याविषयी चर्चा करायची आहे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते स्थानिक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यासोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंडळी सुद्धा सोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यात आधी चर्चेसाठी ज्या सगळ्या नेते मंडळींनी आपल्याला वेळ दिलेला आहे त्यांचं आपण स्वागत करूया, त्यांची ओळख करून घेऊयात. डावीकडनं मी ओळख करून देतो. मनसेकडनं सचिन तावडे जिल्हा सचिव या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच ही जी खुर्ची आपल्याला रिकामी दिसतेय ती आम्ही राखीव ठेवलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी. अर्थात आम्हाला त्यांची प्रतीक्षा आहे, आम्ही त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे. पुढे जाऊयात. यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडनं निलेश मेस्त्री जे युवा सेनेचे विधानसभा प्रमुख आहेत कणकवलीचे, ते आपल्या सोबत आहेत, त्यांचंही स्वागत. त्यानंतर भाजपकडनं बंडू हरणे माजी उपनगराध्यक्ष ते आपल्या सोबत आहेत. अर्थातच आमदार महोदयांची ते या ठिकाणी बाजू मांडणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडे वळूयात. पुढचे आपले पाहुणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अनंत पिळणकर तालुका अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, त्यांचंही स्वागत. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कन्हैया पारकर पक्षाची बाजू मांडतील, तालुका प्रमुख आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडनं बाजू मांडतील नागेश मोरिये, त्यांचंही स्वागत. आम आदमी पक्षाकडनं विवेक तामणकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचं स्वागत. सगळ्यांचं स्वागत. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. तिसऱ्यांदा नितेश राणे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे अर्थातच भाजपला आपल्याला हे विचारावं लागणार आहे की आता जेव्हा तिसऱ्यांदा, कारण त्यांनी कॅम्पेन सुरू केलेलं आहे लाडका आमदार तुमच्या दारी असं म्हणत तुम्ही दारोदारी जाताय, तर जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत जाताय तेव्हा कोणती 2 प्रमुख विकास कामं आहेत जी तुम्ही लोकांना प्रामुख्यानं सांगतायत जी नितेश राणे साहेबांनी केलेली आहेत? 2 कशाला, तुम्हाला मी यादी वाचून दाखवतो की नितेशजी साहेबांना एकूण 2 टर्म मिळाले, त्यात 7.5 वर्ष विरोधातली मिळाली आणि ही 2.5 वर्ष फक्त सत्तेतली मिळाली. या 2.5 वर्षात नितेशजींनी कणकवली असेल, देवगड असेल किंवा वैभववाडी असेल याच्यात एकूण 2,585 कोटीची कामं वेगवेगळ्या, मग ते इरिगेशन असतील, रस्ते असतील, सुशोभीकरणाचे असेल किंवा पाण्याचे प्रश्न असतील, कोणतेही असतील, या बाबतीतलं विकास काम आता जवळजवळ ह्या 3 तालुक्यातील ह्या मतदारसंघात माझ्या माहितीप्रमाणे 1-2 मोजकी काही कामं सोडली तर सगळी झालेली आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असं होणार आहे की शिवसैनिक जे आहेत, म्हणजे लोकसभेला आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा शिवसैनिक हे आता राणेंसाठी प्रचार करणार आहेत. त्या सगळ्या बंडानंतर काय भावना आहेत, कोणती विकास कामं आमदार महोदयांची घेऊन तुम्ही शिवसैनिकांकडे जाणार आहेत? कारण तुम्हाला प्रामुख्याने आव्हान हे शिवसैनिकांना कन्व्हिन्स करायचं आहे नितेश राणेंना मतदान करण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता बोललात याच्या अगोदर की तुम्ही आमदार तुमच्या दारोदारी, हे तुम्ही जे संकल्पना बोललात मी नाही, तुमची आहे म्हणजे तुम्ही बोललात आता, तर ती राबवायची ऍक्च्युअली गरजच नाहीये. राणे साहेबांची कामं ही घरोघरी पोचलेली आहेत अगोदरच, त्यामुळे संकल्पना राबवायची गरजच नाहीये. आणि तिसरा टर्म राणे साहेबांचा आहे आणि 100% राणे साहेब निवडून येणार आहेत आणि आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार साहेबांना. विकास कामं सांगा मला. विकास काम बहुत माझ्या गावात तर गेली मतलब आता हा 3रा टर्म आहे. 2 टर्ममध्ये खूप सारी कामं झालेली आहेत. रस्ता म्हणा, पाणी म्हणा, आता एक आमच्या गावामध्ये विहीर चालू आहे, विहिरीचे काम चालू आहे, हे रस्त्याचं काम चालू आहे. बहुतेक कामं राणे साहेबांनी आपल्या म्हणजे सत्ता नसताना सुद्धा केलेली आहेत. शिवसैनिक जे आहेत ते राणेंसाठी मतं मागणार आहेत. तुम्ही सगळं या सगळ्या घडामोडींकडे, या राजकारणाकडे, कोकणातल्या या स्पेसिफिक कणकवलीमधल्या आता कसे बघता या निवडणुकीत? माननीय राजसाहेब यांनी आता चाललंय की एकला चलोचा नारा दिलेला आहे. पुढचा जो निर्णय आहे तो माननीय राजसाहेब घेणार आहे.
जनतेचे जे मूलभूत गरजा आहे त्या होत नाही. आरोग्य व्यवस्था जर बघायला गेलं तर आजही व्हेंटिलेटरवर आहे. म्हणजे इथले जे स्थानिक वैभवडी म्हणा किंवा देवकडे म्हणा, इथले जे आरोग्य आहे ना त्यांना कणकवली आपल्या ह्याला जावं लागतं, इथं गोव्याला जायचं ना तर कोल्हापूरला जावं लागतं. ह्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या अजून पूर्ण होत नाही. कोणती कामं 10 वर्षामध्ये होणं अपेक्षित होतं जी कामं झाली नाही? या मतदारसंघामध्ये जी मूलभूत कामं व्हायला पाहिजे होती ती बिलकुल झालेली नाहीत. जसं आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की खरोखरच इथली आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. इथले प्रत्येक जे पेशंट आहेत एक तर कोल्हापूर नाहीतर बांबोळी, आणि तिकडनं पेशंट परत येतील ह्याचीही खात्री नसते. कारण इथून पेशंट गेला की तो 5-10% पेशंट रिटर्न, नाही तर बऱ्यापैकी 80-90-95% पेशंट तिकडे जातात. त्याला कारणच आहे नेते वेळीच रस्ते चांगले नाहीत. आता तुम्ही इथून कोल्हापूरला जर गेलात तर 2.5-3 तास लागतात रस्त्याला, एवढा खड्ड्याचा म्हणजे रस्ता नाहीच आहे. फक्त ठाकरे विरुद्ध राणे अशी निवडणूक करून मतं मागितली जाणार आहेत की काही विकास कामांविषयी सुद्धा बोललं जाणार आहे? नाही, काय आहे मुळात जो विकास जनतेचा विकास व्हायला पाहिजे होता, जनतेसाठी विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास या मतदारसंघात मुळीच झालेला नाही. म्हणजे काय नाही झालं? म्हणजे इथे विकास नव्हता, फक्त टक्केवारीचा विकास या मतदारसंघात. टक्केवारीचा विकास म्हणजे काय? म्हणजे टक्केवारीचा विकास म्हणजे कामामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार, कामामध्ये टक्केवारी, यामध्ये अग्रक्रमाने आमदार साहेब भ्रष्टाचाराचा आरोप करतात. ते म्हणतात की टक्केवारीचा विकास झाला, टक्केवारी घेतली आणि भ्रष्टाचार झाला, असं थेट आरोप करतात तुमचे. त्यांचा मुळात राजकीय जन्म टक्केवारीसाठी झाला. नितेश राणे साहेब हे पहिल्यांदा जे आमदार झाले ते काँग्रेसच्या तिकिटावरती झाले, त्यामुळे आता तुम्ही पण बोललं पाहिजे. 5 वर्ष ते तुमचेच आमदार होते. ज्यावेळी काँग्रेसमधून ते निवडून आलेत त्यावेळी बरीचशी कामं करत होते, नाही असं नाही आमचं म्हणणं, पण काँग्रेसचं तेवढं वरच्या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रातलं काँग्रेसने मान्य केलंय बरं का. हा, म्हणजे जोरात टाळ्या वाजवा. तुमच्या पक्षाचे नसले म्हणून काय झाले? तुमच्या आमदाराविषयी बोलतायत. कारण आज पाहिलं या जिल्ह्यातले जे रस्ते आता हे सांगतात 40-80-100 कोटी आणले, 150 कोटी. एक तरी मला त्यांनी रस्ता दाखवावा किंवा एखादी इमारत दाखवावी, ही चांगली आणि सुरक्षित आम्ही केली आमदारांनी. मुळात आधी विकासाची व्याख्या नेमकी काय आहे याचा विचार करावा लागेल. रस्ते, पाणी आणि वीज हे काही फक्त विकासाची व्याख्या होत नाही. या मतदारसंघामध्ये आताच उल्लेख झाला की 2.5 वर्ष फक्त आमदार साहेबांना सत्तेची मिळाली, पण ती 2.5 वर्ष आमदार साहेबांचे वडील नारायण राणे साहेब हे केंद्रामध्ये उद्योगमंत्री होते, महत्वाचं खातं होतं, 70,000 कोटी रुपयाचं बजेट होतं. या मतदारसंघामध्ये त्या खात्याचा उपयोग करून किती रोजगार निर्मिती झाली, माझ्या इथल्या बेरोजगारांना किती रोजगार मिळाला हे महत्वाचं आहे. इथले बेरोजगार गोवा किंवा मुंबईला जावं लागतं त्यांना. 2.5 वर्ष राणेसाहेबांना मिळाली असली तर या 2.5 वर्षात इथल्या स्थानिक मुलांसाठी म्हणा किंवा येथील बेरोजगार जे लोक आहेत त्यांच्यासाठी जेवढं म्हणावं तेवढं या जिल्ह्यामध्ये प्रगत असं राणेसाहेबांनी अजून केलं नाही आहे. राणेसाहेबांनी या मतदारसंघात काम केलं नसतं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड देणारा कणकवली विधानसभा मतदारसंघ का ठरला? सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हेच काम राणेसाहेबांनी 30 वर्ष केलेलं आहे. बरं, या राज्यात आघाडीच्या सीट चढ आल्या, त्यांनी किती पैसे वाटले? शिवसेनेला विधानसभेचा उमेदवार जाहीर करायला सांगा, नंतर विधानसभेवर चर्चा करा. नितेश राणे हे आमदार दारोदारी म्हणत लोकांकडे जात आहेत. हा त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे. तुमच्याकडनं चेहरा द्यायला उशीर का होतो? अजून आपल्या जिल्ह्यातले उमेदवार कोणीही जाहीर झालेले नाहीये. महाविकास आघाडीमध्ये लोकशाही धोरण आहे आणि सर्व पक्ष एकत्र बसून उमेदवार ठरवतील. असं हुकुमशाही पद्धतीने एखादा उमेदवार लादला जात नाही. पहिल्यापासून धोरण नव्हतं की मी निवडणूक शक्यतो लढवायची नाही, पक्षाने दिली तर लढवायची, निवडणूक जिंकणार आणि मला पैशाची गरज वाटायची लागणार नाही. हेही तुम्हाला सांगतो. हे जे लोक म्हणतात ना पैसे वाटले वगैरे, मला फरक पडायचा नाही किती ते पैसे कोणते वाटून दे. मी एवढा समर्थ आहे की मी निवडून. एवढा समर्थ कॅन्डिडेट तुमच्या शेजारी बसलेला आहे, मग मला प्रतिक्रिया घ्यावी लागणार ना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं. काँग्रेसचा उमेदवार तर निवडून आला होता 2014 मध्ये. 14 मी तुम्हाला कालचं 19 सांगतोय. 19 57,000 मतं ते स्वतःनं पडले. त्यामुळे हा उबाटा मतदारसंघ सोडणार नाही कार्यकर्ते, अशी परिस्थिती आहे मतदारसंघ. आणि राणेसाहेब काम करतील असं आम्हालाही वाटलं होतं, पण जे काम व्हायला पाहिजे ते या 10 वर्षात झालं नाही. ते ज्या पद्धतीने आज हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बाहेर अख्खा महाराष्ट्र फिरतात, तेवढ्या मुत्तीत जर या जिल्ह्याचा किंवा मतदारसंघाचा विकास केला असता तर खूप चांगला असता. आम्ही ह्या वेळेला सुद्धा त्यांना निवडून दिलं असतं. घराणेशाहीचा मुद्दा सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चेला येणार आहे.
घराणेशाही म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनात लोकांना आमदार कोण पाहिजे हे लोकांनी ठरवलंय. लोक ठरवत आहेत, मतदार ठरवत आहेत की मला आमदार कोण पाहिजे, आमचा विकास कोण करू शकतो, आमच्या गरजेला कोण जाऊ शकतो. आता हे वेगवेगळं बोलतात, विकास कामावर कोण बोलत नाही. तुम्ही कोणत्या तोंडानं म्हणणार घराणेशाही नको? आमचं म्हणणं असं आहे की लोकशाहीमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये घराणेशाही नसावी असे आमचं पूर्ण म्हणणं आहे. जिल्ह्यामध्ये तिथे निलेश राणे, इथे नितेश राणे, वरती खासदार, याला आमचा शिवसेनेचा पूर्ण विरोध आहे घराणेशाहीला. आणि अशी घराणेशाहीमुळे लोकशाही संपुष्टात येईल या जिल्ह्यातली, अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये होईल. त्यामुळे जनता सुद्धा या घराणेशाहीला विरोध करणार आहे. सन्माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब, नंतर उद्धवजी ठाकरे साहेब, नंतर आदित्य ठाकरे साहेब, हे त्यानंतर तेजस, बरोबर ना. आता माझ्या मते आजोबा, मुलगा आणि नातू ही सख्खी नाती आहेत. आता तुम्हीच सांगा मला. नारायण राणे आपल्या मुलासाठी, निलेश राणेसाठी कशासाठी शिंदे नाव जात आहे? त्यांना भाजप आहे, मग भाजपमधून का मागत नाही आहे? लोकहीच या घराणेशाहीला या जिल्ह्यामध्ये ठेवणार नाही. मी सांगतो तुम्हाला, इथे नितेश राणेही पडणार आहे आणि तिथे निलेश राणेही पडणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. नेबारकर बोलतात त्याच्या उलट कायम उलट होतं, त्यामुळे आम्ही कशाला गावत नाही. नितेश राणे इथे आमदार होणार, तिथे निलेश राणे सुद्धा आमदार होणार. हे लोक आहेत ना राणे समर्थक म्हणून आहेत, बीजेपी म्हणून नाही आहेत. मूळ बीजेपी आहे ना ही साईडलाच गेलेली आहे. ओके, आतापर्यंत 30 वर्षामध्ये मलाही सांगा, यांना सगळ्यांना तुम्ही विचारा हे कोणत्या कोणत्या पक्षातून तिथे आलेले आहेत. कमळ म्हणून जेव्हा चालतो, एखादा कार्यकर्ता कमळ घेऊन चालतो, हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो, कोणाचा समर्थक नसतो, तो फक्त कमळाचा समर्थक असतो. आणि ह्यांच्याकडे कुळ कायद्याने, जशी जमीन कुळ कायद्याने लागते तशी कुळ कायद्याने लागलेले शिवसेना. एखाद दुसरा जर सोडला तर बाकीचे सगळे लॉन्च झालेले आहेत इकडे तिकडे. त्यामुळे उगाच काहीतरी सांगू नये. लक्षात घ्या, नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्याने वन साइड एक कोकण पट्टा घेऊन गेलेले. त्याच्यानंतर काय परिस्थिती झाली ही राण्यांना स्वतःला माहिती आहे. आता फक्त कणकवलीपर्यंत मर्यादित राहिलेले आहेत. सगळे खासदार महायुतीचे आलेले आहेत कोकणात, शिवसेना नावाला सुद्धा नाहीये कुठे. आणि आता या जरा म्हणजे ठाकरेंची शिवसेना, ठाकरेंची ते शिवसेना क्लिअर करा, ते रागवतील. आणि या विधानसभेला ना नावाला सुद्धा दिसणार नाहीये. आता मालवणचा मतदारसंघ जिंकला आम्ही की याच्या पुढे इथून उभाटा ही गायब होणार. ह्यांचे जे उमेदवार आहेत हे सुद्धा कोणत्या कोणत्या पक्षातून आले. ह्यांच्यावरही असा उमेदवार कोणता नाही आहे जो ठाम शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचा आणि सत्ताधारींकडे पण नाही. आमदार साहेब असू देत किंवा इतर कोण, तेही एका पक्षात नाही. एका पक्षातला फक्त मनसेचाच आहे. यावेळी या मतदारसंघात मनसेचा उमेदवार हा खरोखरच बहुमूल्य मतांनी विजयी होणार. कारण आम्ही एका निष्ठेने सध्या आम्ही उभे आहोत. फक्त एकमेव पक्ष आहे जो निष्ठेने उभा आहोत. भाजपने राणेंना दिली की राणेंनी भाजपने दिली? याचं उत्तर ज्यांना ह्यांना सांगायला स्वतःच जमत नाही ते मला सांगणार. दिली नाही दिली म्हणून सांगायचं मोठं काय? आम्ही भाजपमध्ये आलो, ठीक आहे. मग आम्ही भाजपमध्ये आलो, तर तुम्ही भाजपमध्येच होता ना. तुम्ही भाजप सोडून काय गेलात? तुम्हाला संजीवनी भाजपची कमी पडली का? पारकर कुटुंबियांना भाजपची संजीवनी कमी पडली म्हणून पारकर कुटुंबीय भाजप सोडून गेले का? कोकणातली निवडणूक जेव्हा ठाकरे विरुद्ध राणे अशी होणार असं बाहेर परसेप्शन असतं, तेव्हा हा प्रश्न येणार ना. याच्यावरती उत्तर घ्यावं लागणार. उत्तर मी मान्य करतो, राणे साहेबांना भाजपने संजीवनी दिली. काय चला जसा राणे साहेबांमुळे पक्षाचा फायदा झाला तर पक्षाचा मुळे राणे साहेबांना फायदा झाला. त्यामुळे आम्ही दोन्ही एकच आहोत. भाजपने जशी राणे साहेबांना संजीवनी दिली तशी यांना नाही देत नाहीये, त्यामुळे ते चिडतायत. बाळासाहेब दसरा मेळाव्यामध्ये शेवटच्या भाषणामध्ये असं म्हणाले होते, मला सांभाळलात तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. सांभाळा कधी जर काँग्रेससोबत युती नाही केली तर सांभाळा. या सगळ्या गोष्टीमध्ये हे तत्ववित्व सगळे विसरलेले आहेत. हे ईडी सीबीआयला घाबरून सगळे लोक पळालेले आहेत. या तत्वाशी कुठलाही संबंध नाही, कुठल्याही गेलेल्यांचाही नाही, कोणाचाच नाही. जे आता जे राजकारण गलिच्छ चाललेलं आहे हे तत्वाला धरून बिलकुल नाही आहे. सत्तेसाठी सगळा सारीपाट सुरू झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. सामान्य जनतेची सुद्धा जे टीव्हीवरती सगळी चर्चा बघणार आहेत, लोकांची भाषणं ऐकणार आहेत, त्यांचीही 100% ही प्रतिक्रिया असणार आहे. त्यामुळे आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती, स्थानिक प्रश्नांवरती, इथल्या समस्यांवरती सुद्धा बोलावं लागणार आहे. निळनळी जे निधीला लागून घाट आहेत तर प्रचंड प्रमाणात बांबू आहे. अधिक स्थानिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात बांबू आहे. हा सगळा जर बांबू एकत्र केला तर या ठिकाणी एक कागदाचा कारखाना होऊ शकतो. इथं जसं घाटावर ऊस तसा इथे बांबू असा या ठिकाणचा विषय आहे. तर इथं जे भविष्यात राजकारणी जे आहेत त्यांनी भविष्यात जर या गोष्टीचं व्हिजन ठेवून विकास केला तर हजारो लोकांना बेरोजगार या ठिकाणी मिळू शकतो. या ठिकाणी आंबा आहे, या ठिकाणी काजू आहे, या ठिकाणी पर्यटन आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री उभी राहू शकते. प्रत्येक डिजिटल शाळा काय आहेत, सेमी इंग्लिश शाळा काय, आपल्या मुलांना जे इंग्लिशचं ज्ञान पाहिजे ते मिळत नाही तिथे. जे खाली ग्रास शालेय आणि आयरनी अशी आहे की शालेय शिक्षण मंत्री सिंधुदुर्गातले आहेत.
जो घाटाचा प्रश्न आहे, दरड कोसळण्याचा प्रश्न आहे, त्यावरती आमदार महोदयांनी ज्या पद्धतीनं तिथं आवाज उठवला अधिकाऱ्यांवरती, तो ठीक आहे, सगळ्या जनतेने पाहिला. पण पुढे काय झालं, त्यातनं जर का कामं होत नसतील, प्रश्न मार्गी लागत नसतील, तर लोक विचारणार ना. हो, पाऊस भरपूर होता, आता पाऊस गेला, आता कामाला वेग येणार. मग अधिकाऱ्यांना दमदाटी करून स्टंटबाजी कशाला, असं उद्या लोक विचारतील. नाही, हा. अधिकारी एवढा प्रसंग होऊन सुद्धा योग्य वेळेवर पोहोचणं गरजेचे होते, ती दरड हटवणं गरजेची होती. अधिकाऱ्यांनी सुद्धा मस्ती करता कामा नये, जनतेच्या जीविताशी खेळता कामा नये. ओरोस रुग्णालय जिकडे लोक जातात पण त्यांना नीट औषधं मिळत नाही, अशी सगळी ओरड असते, अशा बातम्या येत असतात. तुम्ही त्याचं काय? हॉस्पिटलला जा आणि तुम्ही शूट करा, बरं. तुम्ही बघा किती पेशंट तिथे उपचार घेऊन चालतात. लक्षात घ्या किती ऍडव्हान्स आहे. कणकवली हॉस्पिटलला असा प्रकार आहे की कोण पेशंट गेला तर ओरसला जा, ओरसवरून गोव्याला जा. हे एक खिडकी कार्यक्रम योजना, हे महसूलची योजना या दवाखान्याने घेतलेली आणि इथे आमदारांचं कसलाही लक्ष नाहीये. नारायणराव राणेसाहेब ज्यावेळी पालकमंत्री होते तेव्हा हा प्रश्न होत नव्हता. ज्यावेळी यांची सत्ता आली, ज्यावेळी यांचे आरोग्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शिवसेनेचे आरोग्यमंत्री झाले, त्या दिवसापासून या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. असं आहे की राणे पालकमंत्री होते तेव्हा होत नव्हतं आणि आता मूळ भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत, त्यांच्यामुळे होत नाही, अशी या भाजपची राणे समर्थकांची भूमिका या जिल्ह्यामध्ये आहे. रवींद्र चव्हाण झाले त्यापासून ही यंत्रणा व्यवस्थित आहे. यांना ते कधी हॉस्पिटलमध्ये जात नाही, त्यामुळे यांना माहित नाही. राणे साहेबांच्या गावामध्ये वरोड्यामध्ये जलजीवन मिशन योजना आहे, नळपाणीची, त्याची काय अवस्था आहे या जनतेला सांगा आणि मग त्यांनी दुनियेचं आणि राज्याचं बघावं. नितेश राणेंनी आधी पहिले आपल्या गावामध्ये काय परिस्थिती आहे ती बघावी. मुद्दा बरोबर आहे, पण ठेकेदार कोण आहे? यांचा ठेकेदार आहे, सगळे ब्लॅकलिस्ट झालाय, सगळी कामं खोलून ठेवले जलजीवन मिशनची. ठेकेदारांनी वाट लावली असेल तर म्हणणं असेल, पण नितेश राणे आमदार म्हणून काय करतात? संबंधित ठेकेदार होते ज्याने आपल्या मुलाच्या नावावर 7-8 ठेके आणि आपल्या स्वतःच्या नावावर 7-8 ठेके घेतले आणि ती जी का 7-8 ठेके घेतले ठेकेदार होता, हा शिवसेनेचा पदाधिकारी होता. आणि तुमचा पदाधिकारी हे म्हणतात, पण आमदारांची भूमिका अशी नाही आहे की कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहे. आमदार फक्त टक्केवारीसाठी आहेत. आमदारांची भूमिका कॉन्ट्रॅक्टर कोणी नाहीये. बीजेपीच्या कॉन्ट्रॅक्टरने 8 कामं घेतलेली आहेत आमच्या पंचकोशीमध्ये, झडपीमध्ये, तर त्याच्यामध्ये पूर्ण 10%-15% कामं केलेली आहे. माझा प्रश्न हा आहे की विकास कामांचे एवढे मुद्दे असताना, समस्या एवढ्या असताना, निवडणूक ठाकरे विरुद्ध राणे अशी करण्यामध्ये जो नेत्यांना रस असतो, त्याच्याविषयी तुम्हाला स्थानिक म्हणून काय वाटतं ते बोललं पाहिजे. उमेदवार तुमचे इच्छुक पारकर, सावंत, नाईक यांनी फक्त या व्यासपीठावर सांगायचं. नाईकांना उमेदवारी मिळेल तर पारकर सावंत काम करणार, सावंतांना उमेदवारी मिळेल तर पारकर नाईक काम करणार आणि पारकरांना नाईक मिळाली तर हे तिघे काम करणार. सांगा, कोणालाही उमेदवार देता आमच्या महाविकास राणे सोडून चेहरा देऊन दाखवा. तुम्ही आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही राणे सोडून चेहरा देता का? भाजप राणे सोडून चेहरा देणार का, असं चॅलेंज ते देत आहेत. गरजच नाही. आमच्या सर्वांना एक मत आहे, आमच्यात एक मत आहे. राणे आमचं दैवत आहे असं ते म्हणतात. बोलतोय इथे बीजेपी चालत नाही, इथे राणेच चालतात. ते भाजप चालत नाही, ते राणे चालतात. आदित्य ठाकरेंनी त्यांनी या मतदारसंघातून उभं करावं. आदित्य साहेबांवर नितेश राणेंची जरा शब्द चांगले आपल्याला सांगा, कारण माझी खूप डिक्शनरी मोठी आहे असल्या शब्दांमध्ये. त्यामुळे आतापर्यंत जसा कार्यक्रम चाललाय, अशा पद्धतीनं हा सगळा जो गोंधळ आहे तो या कणकवली मधला आहे. राजकीय वाद इथे किती टोकाचं आहेत याचं दर्शन घडवणारं हे चित्र आहे, जे दुर्दैवानं महाराष्ट्राला बघावं लागतंय. हे चित्र काही अपेक्षित नाहीये. बदल घडेल, या चित्रामध्ये बदल घडेल ही आपली अपेक्षा आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघामधनं आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा.